कदम म्हणतायत की आम्ही पूर्ण ताकदीनं चंद्रहार पाटील यांचा प्रचार करू, त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करू. त्याचं खरंच प्रत्यक्षात उतरलं तर सांगलीचं चित्र बदलणार आहे का, या संदर्भातला प्रश्नचिन्ह कायम आहे. अर्थात उद्या मतदार राजा हा सगळा गोंधळ बघितल्यानंतर कुणाला कौल देतो त्यावरही ठरेल. अंकुश काकडे आपल्यासोबत आहेत. अंकुश काकडेजी, हा जो वाद होता हा सुरुवातीपासून सुरू झाला महाविकास आघाडीमध्ये, अगदी उमेदवार घोषित करण्यापासून. टाळता आला नसता का हा? तर टाळता आला असता. खरं म्हणलं तर समन्वय समिती जी तिन्ही पक्षांची एकत्र होती त्यांच्यामध्ये या बाबतीमध्ये फारशी चर्चा झाली नाही. किंबहुना एकतर्फी ती उमेदवारी जाहीर केली गेली असं स्वतः पवार साहेबांनी, नाना पटोलेंनी देखील सांगितलं. खरं म्हणलं तर असं होता उपयोगाचं नव्हतं. कारण ज्या पक्षाला जागा दिल्या जातील त्यांनी त्या जाहीर कराव्यात. परंतु जागा वाटपाचा निर्णय झाला नसताना देखील त्या ठिकाणी शिवसेनेने ती जागा जाहीर केली आणि त्याच्यामुळे साहजिकच काँग्रेस जनांमध्ये एक प्रकारचा रोष निर्माण झाला आणि तो शेवटपर्यंत टिकला. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केले की बंडखोरी कशी शमवता येईल, परंतु दुर्दैवाने त्याला काही यश आलं नाही. बरोबर. पण आता उद्या मतदान आहे. उद्या मतदानामध्ये या सगळ्या गोंधळाचं काय प्रतिबिंब उमटतं ते आपल्याला कळेल. नीलमताई, पण